विकास या मतदारसंघात पोहोचवला. हो पोहोचवलं. सगळेच काम, रस्ते, पाणी असेल, गावातल्या योजना असतील, सगळं व्यवस्थित व्यवस्थित आहे. काहीच अडचण नाही. असं आहे आता आमदार कोणी आला केव्हाही आला आणि कसंही आला तरी तो फक्त त्याच बघणार. स्वतःचे गाभारा भरल्याशिवाय ते कोणाकडे लक्ष देत नाहीच काय. आणि या आरामखोरांकडे काय आपण लक्ष द्यायचो. यांचे झेंडे आपण का मिरवायची. हा आपल्या मतदारसंघात किती विकास केला या लोकांनी, तेव्हा यांची काय आपण गायची. यांचे किती गुण गायचे. जाऊ द्या. मग साहेब लगेच बाहेर येतो. मग मुंबईवरून कशाने येतो, बुयारातून येतो का वरून उतरतो. कामा करताच कोणीतरी गरीब जनता येणार आहे तुमच्याकडे, तिचं समजून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. का तर आमचे दोन्ही आमदार आहेत, ते तर सभापतीचे, त्यांचा विषय नव्हता. आता त्याईनं काय केले पाठी बघा, काय जाळ्यावर उड्या मारल्या, काय आमदार निलंबित झाले काय, आणि त्यांचा खटला चाललाय काय, झाले का, लागला का निकाल. तर आता 15 वर्षापासून लोकांचं चाललं थोडस चेंजेस. ज्यांच्या नाराज फक्त एक गोष्टीमुळे का त्यांचं थोडं रस्त्याची कामं, म्हणजे रस्त्याचे कामं झाले एकंदरीत ते 2.5 वर्षानंतर थोडेसे दुसऱ्या याच्यात गेल्यामुळं 2.5 वर्ष कामच झाली नाही. 100% एक सभा झाली का 100% इफेक्ट दिसेल काहीतरी. नाही, इथं तर शरद पवारांचा इफेक्ट आहेच. अजित पवारपेक्षा जास्त इथे इफेक्ट शरद पवारांचा आहे. काम म्हणजे एवढं काही एवढं खास नाही. एवढं त्यांनी त्यांच्या भागाकडे झालेलं आहे, इकडं नाही एवढं काम झालेलं. कारण धनराज महाले जर उभे असते तर ते निवडून आले असते. काय आता जुने जे आमदार होते त्यांनी 3 वेळेस निवडून काय केलेलं आहे ते आता तुम्ही पाहता. आता आपण उभे इथे काय नवीन कोणीतरी आलं ना तर काहीतरी करण्याची त्यांना राहते ना, संधी राहते. नमस्कार, मी पियुष. तुम्ही पाहताय बोलघेवडा युट्यूब चॅनल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलोय दिंडोरी विधानसभा मतदारसंघात. नरहरी झिरवाळ की सुनीता चारोस्कर, लोकांचं मत नेमकं कोणाच्या पारड्यात पडतं, सर्व आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एकंदरीत दिंडोरी विधानसभा मतदारसंघात इथली परिस्थिती काय आणि पुढचा आमदार कोण होऊ शकतो. पुढचा आमदार आता ते जनताच ठरविल. पण मग सगळं कामांच्या याच्यावरती परिस्थिती चांगलीच आहे. ज्यांनी कामं केले, योजना राबवल्या, ते येणारच. आता नाव नाही सांगू शकत आम्ही. नाही म्हणजे मागच्या 5 वर्षात इथं व्यवस्थित प्रगती झाली का मतदारसंघात. हो, चांगली प्रगती झाली. नरहरी झिरवाळ साहेबांनी विकास या मतदारसंघात पोहोचवला. हो पोहोचवलं. सगळेच काम, रस्ते, पाणी असेल, गावातल्या योजना असतील, सगळं व्यवस्थित काहीच अडचण नाही. म्हणजे झिरवाळ साहेबांचं शरद पवारांना सोडणं त्यांना त्याचा फटका नाही बसणार असं वाटतं. आता ते नाही सांगू शकत आम्ही, पण मग त्यांचं भविष्य आहे, चांगले काम केले. एकंदरीत मतदारसंघातली परिस्थिती काय वाटतं आणि येणारा आमदार कोण होईल. असं आहे आता आमदार कोणी आला केव्हाही आला आणि कसंही आला तरी तो फक्त त्याच बघणार. स्वतःचे गाभारा भरल्याशिवाय ते कोणाकडे लक्ष देत नाहीच काय. आणि या आरामखोरांकडे काय आपण लक्ष द्यायचो. यांचे झेंडे आपण का मिरवायची. हा बरोबर आहे का. यांचे झेंडे आपण मिरवण्यात मजा नाही. भेटायला गेलं तर ते घरात बसेल. मतदारसंघातली परिस्थिती विकास आहे का या दिंडोरी तालुक्याचा पूर्ण एकंदर विचार केला तर विकास पोहोचलाय का, काय परिस्थिती इथली. आता तुम्ही माझ्यावर लक्ष द्या. मी सांगण्यापेक्षा आहे ना समक्ष परिस्थिती बघताच आहे. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त फिरता तेव्हा तुम्हीच काय विकास झाला ते सांगा बरं. हा आपल्या मतदारसंघात किती विकास केला या लोकांनी, तेव्हा यांची काय आपण गायची. यांचे किती गुण गायचे. जाऊ द्या. सुनीता चारोस्कर की नरहरी झिरवाळ. कोणीही असो शेवटी काय आपलंच गाभारा भरणार, त्याच्याबद्दल शंका नाही. भेटायला गेलं तर ते मध्ये राहतात लपून बसेल. घरातून त्यांचा कोणी पोरगा असेल, कोणी माणूस असेल, तो बाहेर येऊन सांगतो साहेब गेले मुंबईला, साहेब इकडे नाही, आणि तो मध्येच राहतो. समोरची माणसं कुठेतरी झाडाखाली सावलीला बसेल राहतात. लक्षात घ्या, पाहत्या ते एवढे ते काही अडाणी नाही किंवा बुद्धू नाही, बसेल राहत्या. मग साहेब लगेच बाहेर येतो.
मग मुंबईवरून कशाने येतो? भुयारातून येतो का वरून उतरतो? कामा करताच कोणतरी गरीब जनता येणार आहे तुमच्याकडं, तिचं समजून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. का तर तुम्हाला निवडून दिलेले मतदार म्हणजे तुम्ही खिशात घातलाय त्याला, त्याला महत्व नाहीये, फक्त तुमच्या बटनाला महत्व आहे. शरद पवारांना सोडणं नरहरी झिरवाळांना मागात पडू शकतं का? काय एकंदरीत परिस्थिती हे होता? बघा आता आमचे दोन्ही आमदार आहेत, ते तर सभापतीचे, त्यांचा विषयच नव्हता. आता त्याईनं काय केले पाठी बघा, काय जाळ्यावर उड्या मारल्या, काय आमदार निलंबित झाले काय, आणि त्यांचा खटला चाललाय काय, झाले का, लागला का निकाल? तुम्ही सांगा आम्हाला, निकाल लागला का? जाळीवर उड्या मारायचं काही काम होतं का? हे जगाला प्रदर्शन दाखवायचं आलं ते ना. त्याच्यामुळं दोन्ही आमदार आहेत, आता त्यांच्या दोघांमध्ये काय जे नशीब आजमावायचं ते आजमावते. बाकी काही आम्ही सांग काटेकी टक्कर होऊ शकते. टक्कर झाली, टक्कर द्या नाही, ही काटे वन साइड नाही होणार. वन साईड होऊ शकत नाही. मतदारसंघातली एकंदरीत परिस्थिती आणि मतदारसंघ कोणाच्या पाठीशी उभा राहू शकतो? आता एकंदरीत झिरवाळांच्या मागच आहे. झिरवाळांचे असे काही काम आहे का जे तुम्ही म्हणताय का झिरवाळांच्या पाठीमागे आहे? नाही, पण तो सर्वसाधारण नेता असून त्याचं कसं आहे, कुठेही गेलं तर कोणालाही भेटायच्या आलं सहज करते ते भेटू शकतात. असं मतदारसंघातले कामं बऱ्यापैकी 5 वर्षात झाले. चांगले. काय वाटतं मतदारसंघात एकंदरीत काय परिस्थिती, कोण होऊ शकतो पुढचा आमदार? परिस्थिती तुतारी चारुस्कर साहेब प्लस झिरवाळ साहेब, दोघा इथंच उमेदवारी जवळपास. कोणाचं पारड जड वाटतं या मिनिटात? पारड सध्याच्या परिस्थितीमध्ये दोघांचा पण जड वाटतोय. टफ फाईट होईल. यश 100%. काय कारण आहे टफ फाईट होण्यामागे? म्हणजे झिरवाळांचं असं थोडासा लोकांचा कल चारुस्कर साहेबांकडे पण आहे. त्याचे काय कारण? त्याचे कारण असे आहे, तर आता 15 वर्षापासून लोकांचं चाललं थोडस चेंजेस, पण मग शेवटी झिरवाळ साहेबांचं पद आता मोठा असल्यामुळे त्यांचाही प्रचार चांगला चालू आहे. टफ फाईट होऊन झिरवाळांना वन साइड तर काही मुकाबला होताना दिसत नाही असं वाटतं. वन साइड नाही होणार, वन साइड नाही, टपच होणार दोघांमध्ये. पण एकंदरीत झिरवाळ साहेबांचं मागच्या 10-15 वर्षातले काही काम आहे का ज्याच्याने जनता नाराज आहे, किंवा असे कोणते काम का ज्यांच्या नाराज फक्त एक गोष्टीमुळे का त्यांचं थोडं रस्त्याची कामं, म्हणजे रस्त्याचे कामं झाले एकंदरीत ते 2.5 वर्षानंतर थोडेसे दुसऱ्या याच्यात गेल्यामुळे 2.5 वर्ष कामच झाली नाही. 2.5 वर्षानंतर कामांना सुरुवात झाली. शरद पवारांचा इफेक्ट या मतदारसंघात दिसेल? 100%. एक सभा झाली तर 100% इफेक्ट दिसेल काहीतरी. आजूबाजूचा परिसर आपला जो आहे तिथं म्हणजे खेडेगावात काय परिस्थिती वाटते तुम्हाला? खेडेगावात आता जवळपास पश्चिम पट्टा झिरवाळ साहेब आणि खालतीला पूर्व पट्टा आपले चारुस्कर साहेब, असं चालू आहे. म्हणजे जनरल मतदार. आणि आदिवासी पट्टा? आदिवासी तर ते तिकडे जाणार त्यांच्याकडे. आदिवासी आणि कोकणा या दोघांमध्ये किती मतदान फुटल याच्यावर परिस्थिती निश्चित आहे. म्हणजे शेवटपर्यंत टफ फाईट आहे, म्हणजे जे होईल ते शेवटच कोणीच सांगू कोणीच सांगू शकत नाही. धन्यवाद. तुमचं काय मत? आमचं तेच सोबत काय वाटतं एकंदरीत परिस्थिती काय मतदारसंघातली? दिंडोरी मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण होईल? परिस्थिती तर सध्या दोघांची म्हणजे चांगलीच आहे, तसे दोन्ही कामाचीच व्यक्ती आहे. पण मग आता शेवटी जन्मात काय होईल त्याच्यावर. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय कोणाची हवा आहे, किंवा काय इकडचा प्रचार कसा चालू आहे, किंवा काय? असं काही नाही, ते दोन्ही उमेदवार चांगलेच आहे, सक्षमच आहे. त्यामुळं मग जनता काय कौल देईल त्याच्यावरती राहील. झिरवाळ साहेबांचं काम या मतदारसंघात कामं तर सगळे चांगले गेलेले त्यांनी, पण बघू आता पुढे काय. त्यांना कसला फटका बसू शकतो जर टफ फाईट झाली तर? मग टफ फाईट झाली तर फटका तसं काय, अजून अपक्ष उमेदवार काय प्रतिक्रिया आहे तसं त्याच्यावर अवलंबून राहील. शरद पवारांचा इफेक्ट या मतदारसंघात दिसून येईल? इफेक्ट आहे तसा दोघांचाही चांगलाच आहे. शरद पवार साहेबांचा इफेक्ट आहेच मतदारसंघामध्ये. पण आज तर जयंत पाटील साहेबांची सभा आहे, आज किती पब्लिक जमा होती त्यावरती अवलंबून राहील. पक्ष बदल जो झाला त्याचा त्यांना फटका बसेल असं वाटतं? पक्ष बदल झाला त्याचा फटका बसूच शकतो,
आता जनता शेवटी जनता जनार्दन आहे. काय मत टाकेल पेटीमध्ये ते नाही सांगता येत. वन साइड तर काय निवडणूक वाटत नाही, वन साईड नाही वाटत होईल असं. टफ फाईटच वाटत. फाईटच होईल. इलेक्शन चांगलंच दोन्ही तिन्ही उमेदवारांना चांगलंच जाणार आहे व्यवस्थित आणि व्यवस्थितच टफ फाईट होणार आहे. सांगता नाही येणार अजून काही एवढं हे नाही. अजून टाइम आहे. जोपर्यंत धनराज महाले कोणत्या साईडनं निर्णय घेते त्याच्यावर अवलंबून राहील. धनराज मालेंनी जो माघारी घेतले त्याचा फायदा झिरवाळ साहेबांना होईल का? असं नाही सांगता येणार. ते कोणत्या पक्षाला पाठिंबा देते त्याच्यावर आहे ना. शरद पवारांचा इफेक्ट नाही, इथं तर शरद पवारांचा इफेक्ट आहेच. अजित पवारपेक्षा जास्त इथे इफेक्ट शरद पवारांचा आहे. आणि ते म्हणजे शेतकऱ्यांचं अजित पवार आपल्या शरद पवारांकडेच हे कल आहे. हा. झिरवाळांचं एकंदरीत काय काम आहे इथं? म्हणजे काम म्हणजे एवढं काही एवढं हे खास नाहीये. एवढं त्यांनी त्यांच्या भागाकडे झालेलं आहे. इकडं नाही एवढं काम झालेलं, पण आहे थोडंफार काम. बाकीचे काही नाही. चारोस्कर की झिरवाळ यांच्यात कोण वाटतं तुम्हाला? शक्यतो म्हणजे आता जर या दोघांच्या कलावर आहे त्याचं हे नाही सांगता येणार, पण शक्यता जर लय झालं तर झिरवळ साहेब राहिले एखाद्या वेळेस. पण जर समजा यांनी जर तिकडं जर हे केलं तर मग नाही सांगता येणार. म्हणजे टफ फाईट शेवटपर्यंत, म्हणजे कोणी पण येऊ शकतं. कोणी पण येऊ शकतं. शेवटपर्यंत टफ फाईट राहील. झिरवाळांना दड जाईल. जाऊ शकतं म्हणजे भरपूर याने जाऊ शकतं ते. धनराज मालेंना ज्याला सपोर्ट तो आमदार होऊ शकतो. हो, तो होणारच. कारण धनराज महाले जर उभे असते तर ते निवडून आले असते, पण त्यांनी आता माघार घेतल्यामुळं मग बाकीच्यांचं मन कुणीकडे जाते याचं नाही सांगता येणार. जेव्हा धनराज महाले जिकडे सांगतील तिकडेच होणार. कोणाची परिस्थिती संघात काय आता काहीतरी बदल झाला पाहिजे असं वाटतंय. बदल पाहिजे तुम्हाला? हा. का असं वाटतं? काय आता जुने जे आमदार होते त्यांनी 3 वेळेस निवडून काय केलेलं आहे ते आता तुम्ही पाहता. आता आपण उभे इथे काय दिंडोरीची चौफुलीच्याच ठिकाणी आहे. आणि चौफुलीवरती अजून थोड्या वेळाने जर पाहिलं तर पूर्ण गर्दी राहते. इथे एखादा सिग्नल पाहिजे, काही गोष्टी कामगती झाली पाहिजे. तसं कामं वाटले नाही ना आपल्याला. दिंडोरी गावात विकास नाही झाला असं तुमचं मत वाटतं? कोण करू शकतो विकास पुढच्या 5 वर्षात? सुनीताताई मला वाटतं योग्य बुवा. हा, त्याच्या मागचे कारण त्यांचं काय तुमचं? त्यांच्या मागचं आता कसं आहे, नवीन कोणीतरी आलं ना तर काहीतरी करण्याची त्यांना राहते ना, संधी राहते. म्हणजे बदल पाहिजे. म्हणजे 15 वर्षात तुम्हाला पाहिजे तसा विकास पोहोचला नाही म्हणून तुम्ही नाराज आहात. हा, टफ फाईट वाटते का वन साइड होईल? मला तर वन साईड होईल असं वाटतंय. सुनीताताई वन साइड. वन साईड येतील असं वाटतंय. शरद पवारांचा इफेक्ट आहे गावात. शरद पवारांना जे सोडून झिरवाळ समोरच्या पार्टीत गेले किंवा अजित पवारांकडे गेले तर त्याचा इफेक्ट त्यांना होईल का? त्यांना तो दणका त्यांना बसणारच ना. काय परिस्थिती आहे मतदारसंघ? कोणाकडे आहे मतदारसंघात? झिरवाळ साहेबांकडे. झिरवाळ साहेब काय त्यांचे काम का बाबा? तुम्ही सगळे झिरवाळ साहेबांचं नाव घेता. काम व्यवस्थित आहे झिरवाळ साहेबांचे. तुमच्या गावात व्यवस्थित सगळं काम? व्यवस्थित आहे सगळीकडे. टफ फाईट वाटते का वन साइड झिरवाळ साहेब? नाही, टप राहीलच कारण की चारोस्कर साहेब आहे. झिरवाळ साहेब म्हणजे काय कामं केले झिरवाळ साहेबांनी तुमच्या गावात? 2-4 कामं सांगू शकता? काम ते रस्त्याचे काम झाले, लाईटचे वगैरे काम व्यवस्थित झाले. झालेले काम. हा, रस्त्यांची सगळी परिस्थिती व्यवस्थित आहे? व्यवस्थित आहे. झिरवाळ साहेब येतील. तुमच्या गावात झिरवाळ साहेबांना सपोर्ट आहे? हा, तुमच्या गावात झिरवाळ साहेबांना सपोर्ट आहे म्हणजे? हा, सपोर्ट राहील आहे. तुम्हाला काय वाटतं बाबा? सांगितलं झिरवाळ साहेब का चारोस्कर ताई? झिरवळ. झिरवाळ. का बरं? काय कारण? आता काम आमच्याकडे चांगले करे सगळे आतापर्यंत. मग तुमच्या गावात कुठल्या गावचे तुम्ही? मी अंबानीचं आहे. काम व्यवस्थित झाले का? वणीच्या पुढे 4 किलोमीटर. काम व्यवस्थित झाले गावात? मुलाचे रोडचे सगळे कामं झाले. कामं झाले. हा, टफ फाईट नाही वाटत? टप्पाट म्हणजे टप्पाट होणारच आहे ना. टप्पाट होणार. टफ फाईट होईल पण मग झिरवाळ साहेब पुढे राहत. काम तेवढे करले त्यांनी. आणि काम माणसं उपयोग पडतं माणूस गरीब दुबळेच होता. काही अडचण नंबरला तरी दवाखाना तरी तो तिथे सोय करतो, व्यवस्था करू सगळी. एवढं काम चांगलं आहे त्यांचे. काल नाव ठेवलं कोणला झिरवाळ साहेब यांना मी सांगतो, तुम्ही लिहून ठेवा आपला शब्द. झिरवाळ साहेबांना फुल सपोर्ट आहे? झिरवाळ साहेबांना फुल सपोर्ट आहे. हा,
साहेबांचं आहे ना व्यवस्थित ते काम चालू आहे आणि आता आपला फुल सपोर्ट आहे त्यांना साहेब सपोर्ट आहे हो